तुम्ही म्हणाल खोबऱ्यावरती दूध टाकून ही कुठली रेसिपी, हे पुढे सांगतेच तुम्हाला. 2 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्यात. बटाट्याचे चिप्स करतो त्यांनी छान प्रकारे खिसून घेतलं, म्हणजे छान पातळ खोबरं खिसलं जातं. आता पॅनमध्ये सर्व खिसलेलं खोबरं काढून घेतलं. 2 कप इतकं दूध घातलेलं आहे. दुधामध्ये पूर्णपणे हे खोबरं शिजून घ्यायचं आहे. दूध पूर्णपणे आटलं की हा पॅन खाली काढून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर सर्व मिश्रण मिक्सर भांड्यामध्ये घालून ना भरड असं वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर पुन्हा पॅनमध्ये काढून ना पॅन गॅसवरती ठेवायचा आहे. 2 चमचे तूप घालायचं आणि छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची. 1 कप इतकी साखर घातली. छान प्रकारे आता सतत हलवत राहायचं आहे. साखर घातल्यानंतर पातळ होतं. परत आपण सतत हलवत राहिल्यानंतर छान असं घट्ट एक गोळा होतो. शेवटी वेलची पूड घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. ताटाला इथं तूप लावून घेतलंय. सर्व मिश्रण ह्या ताटामध्ये काढून थापून घ्यायचं आणि वरनं थोडेसे ड्रायफ्रूट घालून पुन्हा ते दाबून घ्यायचे. आता सेट होण्यासाठी तासभर मी असंच ठेवलं होतं. तासाभरानंतर पाहिजे त्या आकारामध्ये वड्या कापायच्या. इथं तयार झाली आपली सुकी खोबऱ्याची बर्फी. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोच्या खाली ॲरो दिसतो बघा, त्याच्यावरती क्लिक करा.